ही बातमी हिंजवडीमध्ये बसला लागलेल्या आगीच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय। इतर प्रवासी जखमी झालेले आहेत। दरम्यान बसला आग लागल्याचं पाहताच जीव धोक्यात घालून एक दाम्पत्य धावत पळत होतं। जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या बसमधील प्रवाशांना कसं वाचवता येईल याचा विचार करत संध्या आणि श्रीकांत यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर संबंधित घटनेची धक्कादायक माहिती दिली। हिंजवडीमध्ये जे बस त्यांना उतरण्यासाठी जळत्या बसमधून काही प्रवासी जे आहेत त्यांना उतरण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, काचा फोडल्या किंवा हा सगळा म्हणजे पेटती गाडी जेव्हा 200 मीटर येते त्या तिची आग भडकते असं असताना देखील धावत पळत जाऊन त्यामधले काही प्रवासी वाचू शकतात का यासाठी प्रयत्न करणारे हे काकडे दाम्पत्य आता आपल्या सोबत आहेत। नेमकी घटना कशी घडली आणि कशा पद्धतीनं त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला जाणून घेऊया। तुम्ही म्हणालात की इथेच तुम्ही राहता आणि दररोज मॉर्निंग वॉकसाठी इकडे येता, काय पहिल्यांदा दिसलंय आणि तुम्ही कशा पद्धतीने धाव घेतली? पहिल्यांदा आम्ही इकडनं चाललो होतो, या साईडला वॉकिंग करत चाललो होतो। जाताना आम्हाला थोडंसं चढावरती गेलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्हाला एक गाडी म्हणजे पेटलेल्या अवस्थेत येताना दिसली। पण त्यातनं पण 3 लोकांनी आधी तिथं जागेवरतीच उड्या मारल्या त्या ठिकाणी। ते एवढं लांबून आम्हाला क्लिअरली दिसलं नाही की किती लोक आहेत ते। 3-1 लोकांनी तिथं जागेवरती उड्या मारल्या। थोडंसं काही अंतरावरती आल्याच्या नंतर मग पुन्हा एक जणांनी आणखी एक जणांनी गाडीतनं चालू गाडीमधनं उडी मारली। त्याच्यानंतर बघितलं तर त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता। ड्रायव्हर नसल्या कारणाने ती गाडी कधी इकडे धडकायची कधी इकडे धडकायची, म्हणजे डिवायडरला धडकत धडकत एकदा तिकडे धडकली की परत इकडे धडकायची, अशी डिवायडरला धडकत धडकत गाडी यापर्यंत इथं आली। त्याच्यानंतर इथं येऊन एक ह्या झाडाला पाठीमागच्या तुमच्या पाठीमागं झाड आहे त्या झाडाला येऊन तिथं गाडी धडकली तिथं। बरोबर। नंतर मग आम्ही जी व्यक्ती पडली होती त्यांना उचलून साईडला ठेवलं। त्यांनी स्वतः उठले, त्यांची बॅग वगैरे मोबाईल तुम्ही सगळं म्हणालात की काचा फोडण्याचा देखील तुम्ही प्रयत्न केला। हो। त्याच्यानंतर मग त्यांना आधी सेफ करून सगळे मग लोक या शेजारच्या कंपनीतले सिक्युरिटी गार्ड होते 1-2, आणि आम्ही असं दगडी ब्लॉक वगैरे जे होते त्याच्याने आम्ही ते काचा फोडण्याचा प्रयत्न केला। पण आगच एवढी प्रचंड आग लागली होती त्याच्यामुळे ते त्यांना विझवण्यास शक्य नाही झालं तेवढं। आणि आम्ही दरवाजा पण खोलण्याचा प्रयत्न केला, पण जाळ एवढा होता की त्याच्यातनी तो दरवाजा पण खूप तापलेला होता। हा, तापले बरोबर। पण ताई तुम्ही स्वतः हे सगळं पाहिलं आणि तुम्ही सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आता दिसताय की धावत पळत येऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होतात। इथे शेवटी जेव्हा गाडी येऊन धडकली त्यावेळेस तुम्ही म्हणाल की त्यावेळेस कोणीतरी बाहेर पडलं, त्याची काय अवस्था होती आणि सुरुवातीला हे बघितल्याबरोबर तुम्हाला काय वाटलं हे सगळं? मला प्रचंड भीती वाटली। माझे मिस्टर त्या गाडीच्या मागे धावत होते मदत कार्य करण्यासाठी, पण नाही ना ती जे पडले होते ते अक्षरशः इतके भाजले होते, ही साईड वगैरे सगळी भाजली होती, त्यांची केस वगैरे खूप विचित्र दिसत होते ते। पण नंतर इथले सिक्युरिटी वगैरे सगळेजण आले मदतीसाठी। त्यांनी तिथून कंपनीतून पाईपाची सोय केली, पण ती सगळी सेटिंग होतोपर्यंत सगळे होतोपर्यंत ती आग पेटतच गेली, जास्त पेटत गेली। तरी पण इथल्या सिक्युरिटी ह्यांनी वगैरे पलीकडं बस होते, एक कॉर्पोरेशनची बस होती, त्या ड्रायव्हर लोकांनी ते फायरचे सिलेंडर काय आरडाओरड आणि किती किंचाळ होत्या, काय प्रयत्न करत होते सगळे आवाज येत आतमध्ये? होता, ठकठक आवाज येत होता की हे। मग तेव्हा म्हणले अरे 3-4 जण गाडीत आहेत आणि ती 3-4 जण हे तर पडलेले आहेत, आता काय? तर मग मीच त्यांना पटकन म्हणलं तुम्ही नाही का फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करा। मग त्यांनी फोन वगैरे लावला, पण ट्रॅफिक होती आणि ती गाडी येतोपर्यंत सगळे हे होतोपर्यंत जरा थोडा टाइमच झाला। तुम्ही स्वतः देखील या लाईन मध्ये आहेत असं म्हणालात, तर काय वाचू शकले असते? म्हणजे शेवटी जो बाहेर पडला त्याला तर तुम्ही स्वतः उचललं, त्याची अवस्था काय? ह्या समोरचे जे PCMT गाडी आली होती त्या गाडीवाल्यांनी आम्हाला एक फायरची बॉटल दिली। ती बॉटल दिली त्यांनी, त्या उपकरणाद्वारे आम्ही आग विझवण्याचा देखील प्रयत्न केला। तुम्ही वाचवणारे होते, तो जाळणारा होता, मोठा फरक आहे। लोकांनी असं करू नये, काय सांगाल एकंदरीत? काय किती दुःख होते आता हे सगळं घटना समोर? दुःख म्हणजे इतकं प्रचंड ना, आज आपण बघतोय हे 4 जणांचे रस्त्यावर म्हणजे संसार नाही का रस्त्यावरती आलेला आहे, तेच ते त्यांचे आधारस्तंभ होते आणि तेच गेलेत मेन। त्यांची लहान मुलं आहेत आता, म्हणजे खूप वाईट वाटतंय हे बघून। त्यामुळे समाजामध्ये ही माणसं देखील आहेत की जी दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि म्हणूनच यांच्या या सगळ्या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम। जर्नलिस्ट सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी।
नागपुरातल्या 6 हद्दींमधील 2 तासांची संचारबंदी शिथिलता रद्द करण्यात आली आहे. त्या 6 पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असलेल्या परिसरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत. अशातच धार्मिक स्थळांसमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संचारबंदी असलेल्या मोमीनपुरा येथील जामा मस्जिद परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे. यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याही ठिकाणी एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या 100 पार गेली आहे. नागपूर गुन्हे शाखेनं रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणात आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. नागपुरात मागील 5 दिवसांपासून संचारबंदी असल्यानं या परिसरातील अनेक शाळा बंद आहेत आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्याचा निर्णय घेतलाय. नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या 51 आरोपींना न्यायालयानं 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे. नागपूरमधल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान यानं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता समोर येते. तेव्हा सुद्धा त्यानं तासभरात हजारो लोक गोळा केले होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता आणि त्यावेळी फारशी कडक कारवाई न झाल्यामुळे फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातं. सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जूनपासून लागू होणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असं दादा भुसे म्हटलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे. यात 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं कनेक्शन समोर आलंय. तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील घरी छापा टाकला. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्नीची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती आहे. नमो शेतकरी आणि लाडकी बहिणी या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं केलेल्या तपासात उघड झालंय. त्यामुळे या महिलांना लाडकी बहिणी योजनेमध्ये वार्षिक 18,000 रुपयांऐवजी 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी प्राप्त झालेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहनांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या वाहनामध्ये आग विझवण्यासोबतच इतर अपघातग्रस्त ठिकाणी उपयोगात येणाऱ्या एकूण 30 प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. मावळमध्ये पर्यटन स्थळी तसंच ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं लिंबाच्या आणि काकडीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 1 लिंबू 13 ते 15 रुपयांना तर काकडी जवळपास 50 ते 60 रुपये किलोनं विकली जाते. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सटाण्यातील एका युवकानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तरुणानं मोबाईलवर रेकॉर्डिंग केल्यानं पोलिसांनी 12 सावकारांवर गुन्हा दाखल करत 8 आरोपींना अटक केली आहे. रायगडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. कंत्राटदार पद्धतीतून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग सुरू आहे तर काही शेतकऱ्यांनी काढलेलं पीक मार्केटमध्ये विक्री करण्यास आलंय. शेतातील माल निघाल्यानं शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं नांगरटी करताना पाहायला मिळत आहे. विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अमरावतीसह विदर्भात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र या अवकाळी पावसाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पवादी शेतकऱ्यांना सिडकोनं 22.5% योजनेअंतर्गत 13 भूखंडांची सोडत काढत वाटप केली आहे. बेलापूरच्या सिडको भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
उद्यान नगरी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई पालिकेचा उद्यान विभाग सध्या आयुक्तांच्या रडारवर आलाय. करोडो रुपयांची हजारो झाडं लावून ती अस्तित्वातच नसल्याचं निदर्शनास आल्यानं आयुक्तांनी ठेकेदारांची करोडो रुपयांची बिलं थांबवली आहेत. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरून पुन्हा एकदा स्थानिक आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय. पोलीस बंदोबस्ताचं बळ वापरून प्रशासन बळजबरीनं रस्ता बांधत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात 200 ते 400 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली आहे. गव्हाला 2350 ते 2550 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पिंपरी चिंचवडमधील कबड्डी विभागातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोस्को केसमधील गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय. काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. राज्यभरातील जवळपास 90 पदांवरती नव्या युवकांना संधी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम परिसरामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून बोगस आणि नियमबाह्य नोंदणी होत असल्याचा आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला. यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. मालेगावच्या रमजानपुरा भागात सायजिंग कारखान्याला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये कापडाचा कच्चा माल जळून खाक झालाय. आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय. मावळ तालुक्यामध्ये सिंचन आणि पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ 49.31% आलेला आहे. वेळेमध्ये पाऊस पडला नाही तर पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळे पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल 7 महिन्यानंतर अखेर शासनानं पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 73,88,51,000 रुपयांचा निधी मंजूर केला. याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सोलापूर एमआयडीसीच्या विकास कामांबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सोलापूरच्या एमआयडीसीबाबत अनेक समस्या आमदार देवेंद्र कोठे यांनी निदर्शनास आणून दिल्या. बदलापूर शहरातील राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळेस सर्रासपणे बेशिस्त पार्किंग केलं जातं आणि यामुळे रस्ता अरुंद होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. धाराशिवमध्ये अखेर नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात सापडलाय. कपिलापुरी येथे सापळा लावून बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आलंय. गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अहिल्यानगरमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या नावानं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र 6 महिने उलटून गेल्यानंतरही तपासात प्रगती झालेली नाही. बीडच्या पाटोदामधील जवळाला गावात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष उपस्थिती लावली होती. प्रथम आलेल्या स्पर्धकाला खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून 51,000 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले खाडी मच्छीमार बोटींना सुरक्षित खाडी म्हणून ओळखलं जातं. मात्र याच खाडीमध्ये भंगार झालेल्या बोटी पडून आहेत. या बोटी अडसर ठरत असल्यानं त्या तात्काळ हटवण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे. कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात देवदेवीच्या पालख्या आपापल्या गावात परतण्याच्या मार्गावर आहेत. शिमगोत्सवाची सांगता करण्यापूर्वी रंगाची उधळण करत देवीची पालखी भक्तांच्या भेटीला येण्याची पारंपरिक प्रथा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं शहरात पाणी असणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वाढल्यामुळे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पण उन्हाची तीव्रता वाढत असली तरी माठांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. बाजारात काळ्या माठापेक्षा लाल मातीच्या माठांना मोठी मागणी वाढल्यानं ग्राहकांनी काळ्या माठांकडे पाठ फिरवली आहे. कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात दिवसरात्र पालखीचे स्वर घुमू लागलेले आहेत. दिवसरात्र पालखीची वाट पाहिली जात असून आबालवृद्ध मंडळी देवाच्या पालखीमध्ये दंग झालेत. महिला पुरुष मंडळी लेझिमच्या तालावर देवीच्या पालखीचं स्वागत करतायत. होळीपासून सुरू झालेल्या या शिमगोत्सवाची सांगता पाडव्याला होत असून भक्तांमध्ये आनंद पाहायला मिळतो. कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश राज्यपालांनी काढला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आधीच पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या 8व्या ते 10व्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. अशातच अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पाणी कमी पडतंय. त्यामुळे पालिकेच्या वतीनं शहर परिसरात विशेष पथकाद्वारे अनधिकृत कनेक्शन शोधून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवण्यात येते. धाराशिवमध्ये ज्या कंपनीत काम केलं त्या कंपनीतील नोकरी गेल्यानंतर पैसे कमावण्यासाठी एका इंजिनियरनं चक्क कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील डिव्हाइसची चोरी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या चोराला बीडमधून अटक केली आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत तरुणीचा मृतदेह आढळला. ही तरुणी 18 मार्चला लोहगडला गेली होती. मात्र परतत असताना तिचा कुठलाही मागोवा लागला नसल्यानं ग्रामीण पोलीस शोध घेत होते. तर पोलिसांना तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला असून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. या तरुणीची आत्महत्या की अपघात याचा पोलीस तपास घेत आहेत. किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील भीमराव घायवन यांचा पायऱ्या उतरत असताना अचानक पाय घसरला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे.